बोला ना आता तुम्ही बोला ना थोडी रिव्हिजन. कोणचं रिव्हिजन? परवाच्या सेशनचे. म्हणजे परवा लेक्चर होतं ना, आठवतंय का? आठवतंय मी होतो. ठीक. काय चर्चा केली आपण? बोला ना. हां 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 छान छान छान. म्हणजे थोडं आपण मेंदूला पण थोडा ताण देऊ ना. परवा काय झालं बाबा, क्या हुआ परसों के दिन, कुछ तो डिस्कस किया होगा. व्हाट वाज टॉट, व्हाट वाज डिस्कस दैट डे? पहला तो अंग्रेजी नहीं आ रही है, उसके प्रॉब्लम्स क्या क्या है उसके बारे में डिस्कस किया. There are two types of problems as far as English communication is concerned. One is technical problem and second is non-technical problems or psychological problems. म्हणजे इंग्रजीचे काही प्रॉब्लेम्स आहेत जसे की ग्रामर येत नाही, शब्द आठवत नाहीत, उच्चार कळत नाही, वाक्य जोडता येत नाही. आता मानसिक लेवलला प्रॉब्लेम्स काय आहेत? इंग्लिशची भीती वाटते, इंग्रजी बोलणाऱ्याची भीती वाटते, इंग्रजी शिकवणाऱ्याचा राग येतो, कॉन्फिडन्स लेवल आमची कमी आहे, माझं चुकल का, आणि माझं जर चुकलं तर लोक हसतील आणि मग माझा अपमान होईल याची एक मनात चिंता आहे. खरं खोटं आहे? हां. त्याच्यानंतर यू वॉन्ट, आपको चाहिए एसी के नीचे बैठो, त्याला इकडे बसू द्या. जमलं ना? ठीक. इंग्रजी आजची उद्या कळल पण घाम नाही आला पाहिजे. ते चलत राहील, बाकी काय लोड. डोंट वरी अबाउट द थिंग्स. पर्सन शुड बी कम्फर्टेबल हॅपीली सिटिंग इन द विलेज. हे का नाही? आम्ही शाळेत जात असताना मी म्हणायचो पोरं, हो पुस्तकं भिजले तरी चालतील पण आपला डब्बा भिजू नये. चला ठीक. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मला तर वर्डचे प्रोनाऊन्सिएशनचे इश्यूज आहेत आमचे. इथंही आपण बघितलं माझं चुकल ही एक भीती आहे डोक्यामध्ये. आणि इंग्रजीला पुरेसं वातावरण आम्हाला आत्तापर्यंत मिळालं नाही. आमच्या कुटुंबातही इंग्लिश ॲज अ कम्युनिकेटिव्ह लँग्वेज कधी कोणी वापरली नाही आणि ते वापरणार नाही आणि भविष्यातही कोणी वापरणार नाही. कारण इंग्रजी ही कामाची भाषा आहे, ही भावनिक भाषा नाही. आता लक्षात आलं? इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ वर्क, लँग्वेज ऑफ स्टेटस, लँग्वेज ऑफ रिसर्च, लँग्वेज ऑफ हायर एज्युकेशन, लँग्वेज ऑफ इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीज, लँग्वेज ऑफ दाम. आता आपल्या घरी आपण भावनिक असतो, आपल्या समाजामध्ये आपण भावनिक असतो, आपल्या नात्यांमध्ये आपण भावनिक असतो आणि भावना प्रकट करण्याचे साधन जर काय असेल तर ती आपली मातृभाषा. त्यामुळं दोन उत्कृष्ट इंग्लिश बोलणारे नवरा बायको आपल्या घरामध्ये मराठी बोलणारे असतील तर ते मराठीच बोलणार. येस ऑर नो? टू फ्रेंड्स हू आर एक्सलंट एट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स बट वेन दे आर डिस्कसिंग और टॉकिंग अबाउट ईच अदर दे विल प्रेफर मराठी और देअर मदर टंग. इट कॅन बी हिंदी और मराठी, काय जे असेल ते. म्हणजे काही ही भावनिक भाषा आहे. त्यामुळे आम्हाला तसं वातावरण मिळालंच नाही. आणि मुळात आम्ही माणसंच भावनिक आहोत. आपण माणसं कशी आहेत? भावनिक आहेत. का? आम्ही भारतात आहोत, त्यात आम्ही महाराष्ट्रात आहोत, त्यात पुन्हा आम्ही इथं मराठवाड्यात आहेत, संभाजीनगरला आहेत. का? नागपंचमी आले की घरी, गणपती आले की घरी, मसोबात जत्रा आलं तरी गावाकडं, थोडं काय झालं घरी. म्हणजे वी आर इमोशनल पीपल. इंग्लिश इज नॉट इमोशनल लँग्वेज, इट इज प्रॅक्टिकल लँग्वेज. आय होप यू अंडरस्टँड दिस. इथपर्यंत काल चर्चा केली. प्रत्येक माणसाला यशस्वी व्हायचं आहे पण यश मिळत नाही. का? तर त्याच्याकडे ध्येय नाही आहेत किंवा तो ध्येय सेट करत नाही. दिस वॉज ऑल्सो डिस्कस्ड. कोणतंही क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही माणसं कॉमन आहेत आणि काही माणसं खूप स्पेशल आहेत. इथपर्यंतही आपण बोललो. प्रत्येकाला वाटतं की मी स्पेशल असलं पाहिजे समाजामध्ये. आय शुड बी स्पेशली ट्रीटेड.
येस नो? तुम्ही नातेवाईकांच्या घरी गेले आणि तुम्हाला कोणी विचारलंच नाही, आणि यालाच विचारलं या चहा घेता का, अरे माझं काय, आणि वी आर गेटिंग इन्सल्टेड. नोबडी वॉन्ट्स टू बी इग्नोर्ड अँड इन्सल्टेड अँड अवॉइडेड. असं वाटते कोणाला की मला टाळावं, लोकांनी माझा अपमान करावा? असं वाटत नाही ना. लोक टाळतात कोणाला? सर्वसामान्य माणसांना. गरिबाची काय चिंता आहे लोकांना? सुख के सब साथी. चालत्याची शिंग धरणारीच पब्लिक आहे. गरिबाला कोण विचारणार नाही. सर्वसामान्य माणूस मेला तर त्याचा शेजारी सुद्धा टीव्ही बंद करत नाही, आणि स्पेशल माणूस मेला तर त्या परिसरातलं सगळं वातावरण बंद असतं. येस ना? एखाद्या कार्यक्रमाला सर्वसामान्य माणूस गेला तर त्याला कोण सोडतंय कुठं? आपल्याकडे VIP पासेस आहेत मंदिरात सुद्धा, का नाही आहेत? सर्वसामान्याला काय? कोणाला बी सिक्युरिटी का? मग आम्हाला सर्वसामान्य जर राहता येत असेल कायमस्वरूपी, किंवा राहायचं असेल तर राहा. स्पेशल बनायचं असेल तरी बना. चॉईस इज योर्स. इफ यू वॉन्ट टू बी स्पेशल, यू विल बी स्पेशल. इफ यू वॉन्ट टू बी कॉमन, यू विल बी कॉमन. का? तर माणसं जन्मानं मोठी नाही आहेत, ती त्यांच्या कार्यानं मोठी आहेत. इथपर्यंत बोललो. मग आता स्पेशल बनण्यासाठी काय करायला पाहिजे? स्पेशल कुठं माणसं एका ठिकाणी जन्मतात का? आहे का काही संभाजीनगरमध्ये एखादं गाव जिथं सगळे स्पेशल जन्म झाला आहे तिथं लोकांचं? नाही. का? तर सर्वसामान्य माणसंच मेहनत करून, स्वतःला चांगल्या सवयी लावून, स्वतःला चांगली शिस्त लावून, कायमस्वरूपी कार्य करत 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 ती स्पेशल होतात. आणि मग काही काळानं त्यांच्या लोकांना अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात. आय होप इट्स क्लिअर टू यू. घ्यावं लागतात ना लोकांना अपॉइंटमेंट. सर्वसामान्य माणसांच्या अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात का? नाही. त्याला चल म्हणलं की लगेच गाडीवर बसते ती, कुठं सुद्धा विचारत नाही. 20 किलोमीटर गेलं नंतर ते मला कुठं, हां त्याला चल जेवायला जायचे. आणि स्पेशल लोकांच्या मात्र आपल्याला अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात की त्यांना वेळ नाही आहे. नाही मग उद्या नाही जमणार, यू कॅन कम ऑन मंडे और सॅटर्डे और संडे, डिपेंड्स अपॉन हिज और हर अवेलेबिलिटी. हे का घडतं? तर या सर्वसामान्य माणसांनी स्वतःला एका ढाच्यामध्ये, एका शिस्तीमध्ये ठेवलेला आहे. तर स्पेशल माणसांची काय वैशिष्ट्ये आहेत याच्यावर आपण काल बोलायला सुरुवात केली, क्लास संपला होता. काय वैशिष्ट्य आहेत? तर नंबर 1, स्पेशल माणसांचे मित्र सुद्धा स्पेशल असतात. म्हणजे स्पेशल लोकांच्या सवयी सुद्धा स्पेशल असतात. माणूस हा तो त्याला ज्या ज्या सवयी आहेत त्या सवयींचा तो गुलाम असतो. Everybody has some sets of habits. Who doesn't have habits? काय चांगले आणि काय वाईट हे नंतरचा मुद्दा, पण प्रत्येक माणसाला सवयी आहेत. मग मी माझ्या सवयीच्या प्रमाणे पुढे जाणार, तुम्ही तुमच्या सवयीच्या प्रमाणे पुढे जाणार. सवयी महत्त्वाच्या आहेत. मग स्पेशल पीपल स्पेशल हॅबिट्स, कॉमन पीपल कॉमन हॅबिट्स. तर स्पेशल लोकांची पहिली सवय काय असेल? तर त्यांचे मित्र स्पेशल असतात. म्हणजे काय की जोपर्यंत माझ्या विचाराला मॅच असणारा, माझ्यासारखीच मेहनत करणारा, माझ्यासारखेच ध्येय असणारा, माझ्यासारखंच परिस्थितीवर मात करून पुढे जाणारा जर माझा मित्र असेल तर मी त्याच्यासोबत खोली करावी आणि मी त्याच्यासोबत मेसवर जावं. तिला पण डॉक्टर बनायचं असेल, तिला पण इंजिनियर बनायचं असेल, ती पण मेहनत करायची तयारी असेल तिची, तिलाही तिच्या परिस्थितीवर मात करायची असेल, अशा पोरीसोबत आपण मैत्री करावी मुलींनी. नाहीतर 170 172, एक BComला, एक BAला, एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते आणि एक कुठेतरी दवाखान्यात जॉब करते. हाय काही मिळाल? मग विनाकारण आपल्या डोक्याची हागंदारी होण्यापेक्षा चांगलेच विचार त्याच्यात पडावेत, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपला वेळ वाचेल. एक तर वेळ आपल्याकडे नाही आहे, आपले पैसे वाचतील,
आणि आपली मेहनत वाचेल. हे करण्यासाठी पहिला मुद्दा मी सांगितला. दुसरं, स्पेशल लोकांची अजून एक चांगली सवय काय आहे, तर ती लोक सकाळी लवकर उठून व्यायाम करून मी शक्यतो आजारी पडणार नाही याची काळजी घेतात. आजारी पडणार नाही किंवा पडू नये. मग त्यांना आहार असेल, झोप असेल किंवा व्यायाम असेल तर ते करत असतात. ते किती वेळ झोपत पडत नाहीत. फॅन लावून, 2 फॅन लावून. आपण सवय तपासायची की मी कोणत्या सवयीमध्ये आहे. हा मुद्दा लक्षात आला तुमचा. तिसरी त्यांची महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे ते रोज काही ना काही वाचत असतात. समजलं? ते रोज काही ना काही वाचत असतात. म्हणजे त्यांचा असा एकही दिवस नसतो की ते आज काहीही वाचलेलं नाही. एक तरी पान ते वाचत असतात. गरज नसताना केलेलं वाचन हे माणसाला ज्ञानाकडे घेऊन जातं, ज्याला आम्ही कॉजलेस रीडिंग म्हणतो. पटतंय का बघा? म्हणजे परीक्षा आहे म्हणून झकमारून वाचायचंच आहे आम्हाला. दिस इज नॉट कॉजलेस रीडिंग. गरज नाही आहे काहीच. परीक्षा नाही आहे, मला मार्क्स मिळणार नाही आहेत, तरी मी वाचायला घेतले. असं होतंय का आमच्याकडे? शक्यतो होत नाही. आम्ही का वाचतो? त्याची परीक्षा येणार आहे, अमक्या अमक्या तारखेला त्या पेपरचा मला अभ्यास करायचा आहे, कारण त्या दिवशी त्याची परीक्षा आहे म्हणून. मग इट इज नॉट कॉजलेस रीडिंग. पेपर वाचावा. मला सांगा, तुमच्यापैकी रोज कोण कोण न्यूजपेपर वाचत नाही? इमानदारीने हात वर करायचा. इमानदारी. सगळ्यांनी हात वर केले इमानदारीनं. म्हणजे मी किती इमानदार माणसांना शिकवतोय. चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. आम्हाला माहीत नसतं किंवा माहीत असलं तरी आमच्याकडून ते होत नाही. उद्यापासून तुमच्या पाया पडून सांगतो, आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर पेपर वाचायला सुरुवात करा. न्यूजपेपर, इट कॅन बी एनी लँग्वेज. उर्दूवाले उर्दू पेपर वाचा, कळत असेल तर. हिंदी ज्यांना मराठी कळत नाही त्यांना जो पेपर कळतो तो. मराठी ज्यांना कळते त्यांनी मराठी, आणि ज्यांना नंतर इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे त्यांनी इंग्लिश पण. पेपर वाचावा लागेल रोज 2 तास. किती तास? 2 तास पेपर वाचायचा आहे. का? स्पर्धा कुस्तीची शरीराची नाही आहे मार्केटमध्ये, ती बुद्धीची आहे, ज्ञानाची स्पर्धा आहे. पूर्वी पैलवान जायचे लोक तिकडं पैलवान बनवायला लोकांना. कशात? तालमीत. का? कारण तेव्हा शरीराची स्पर्धा होते. धिप्पाड माणूस 2 टोल्यात त्याला खाली पाडतं. आता असं नाही. आता मेंदूची, बुद्धीची स्पर्धा आहे. आणि तुम्हाला विचारांची ताकद विचारांनीच तुम्हाला दाखवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला वाचन करा. पेपर वाचाल का? मग वाचा. काय वाचायचं ते वाचायला लागा. इन्फॉर्मेशन जोपर्यंत आमच्याकडे येणार नाही तोपर्यंत आमचा कॉन्फिडन्स वाढणारच नाही. माणसाचा आत्मविश्वास कधी वाढतो माहिती आहे का? जेव्हा मी एखाद्या गोष्टींच्या बाबतीत खात्रीशीर असतो, शुअर असतो, तेव्हा. इफ आय एम नॉट शुअर अबाउट एनिथिंग, आय मे लूज माय कॉन्फिडन्स. गाडी चालवत असताना मला गाडी पण चांगली येत आहे आणि मला रोड पण चांगल्या प्रकारे माहिती आहे, तर मी गाडी वेगाने पळवू शकतो. पण पुढे टी पॉइंटला आल्यानंतर मला लेफ्टला घ्यायचंय का राईटला घ्यायचंय का सरळ जायचंय हे माहीत नाही. माझ्या गाडीची स्पीड ऑटोमॅटिक कमी होणार आहे आणि मग मी इकडं तिकडं बघणार. ओ काका, इकडं जाऊ का इकडं? जायचंय कुठं? ते लग्नाला. अच्छा अच्छा, तिकडं का? इकडून खाली जा सरळ.
म्हणजे काय, जोपर्यंत खात्री होती, जोपर्यंत माहीत होतं, तोपर्यंत गाडीची स्पीड होती. माहिती संपली की गाडीची स्पीड कमी झाली. का तर खात्री नाही म्हणून. सेम थिंग हॅपन्स इन आवर लाईफ. वी डोंट नो, वी नो मेनी थिंग्स बट वी डोंट एक्झॅक्टली नो. मला हॅव पण माहिती आहे, मला हॅज पण माहिती आहे, पण नेमकं हॅव आणि हॅज वापरायचं कुठं हे माहिती नाही. मला डू पण माहिती आहे, मला डज पण माहिती आहे, मला डिड पण माहिती आहे, पण नेमकं वापरायचं कुठं हे माहिती नाही आहे. लक्षात आलं? इथंच कुठंतरी बिल्डिंगमध्ये ते अमके अमके साहेब राहतात एवढं माहिती आहे, पण नेमकं कोणत्या बिल्डिंगमध्ये आणि कोणत्या फ्लॅटमध्ये राहतात हे माहिती नाही. आय नो समवेअर की ही मस्ट बी रिसाइडिंग इन दिस एरिया ओनली, बट आय डोंट एक्झॅक्टली नो. आय होप यू आर गेटिंग. व्हॉट डज दॅट मीन? कुठेतरी ढोबळमानानं माहिती या परिसरात राहतात, पण नेमकं माहिती नाही. तसं मला इज, ॲम, वॉज, वर, ING, दीज आर दी स्मॉल स्मॉल एरर्स इंग्रजीतली. ते नेमके कुठं वापरायचे ते माहिती नाही. आणि नेमकं माहीत असल्याशिवाय आत्मविश्वास वाढत नाही. याच्यावर आपण बोलत आलो. म्हणून आम्हाला वाचावं लागेल. तर त्या स्पेशल माणसांची जी सवय होती, तिसरी महत्त्वाची, त्या सवयीचं नाव होतं वाचन. जेवढा माणूस पदावर, जेवढ्या मोठ्या पदावर आहे, त्याची कॅबिन मोठी आहे. बघा ना तुम्ही समाजामध्ये बघा, ज्या माणसाला पगार जास्त आहे त्याचं काम कमी आहे. हो म्हणा नाही आता नसेल म्हणा. ज्या ज्या माणसांना हँडसम सॅलरी आहे, दांडगा पगार आहे, तेवढं त्याचं काम कमी आहे. आणि जेवढा पगार कमी तेवढी बेजारी जास्त. विटा उचलायला, सिमेंट वा पाणी कालवायला, रेती कालवायला 50,000 पेमेंट आहे का? सरकी लावायला आहे का? नाही. जो जास्त मेहनत करतो त्याला पेमेंट कमी, आणि जो कमी मेहनत करतो त्याला पेमेंट जास्त आहे. 10,000 रुपये एका मुलीला पेमेंट आहे, एक मास्तरीन म्हणून, एक शाळा मास्तर म्हणून, एक शिक्षिका म्हणून, ती एका प्रायव्हेट शाळेत लागली आहे. 10,000 रुपये सॅलरी आहे महिन्याला. आणि तिच्या समोर 30-35 विद्यार्थी आहेत, बारके बारके लेकरं. कोणी शर्ट वडतंय, कोणी नाकाला हातलंय, कोणी कोणाचं पाणी पितंय, चाव चाव म्याव म्याव क्याव क्याव, मॅम 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 मॅम, इसने ऐसा क्या, उसने ऐसा क्या. बेजार झाली बिचारी 10,000. आणि इकडं कॉलेजला प्राध्यापकांना लाखावर पेमेंट आहेत. किती विद्यार्थी असायला पाहिजे होते? अख्खा वर्ग भरलेला असायला पाहिजे होता का नाही? वस्तुस्थिती आपण बोलतोय, पाहिजे का नाही? ज्या माणसांना लाखावर पेमेंट आहे, ज्या माणसानं फार मोठं संशोधन केलंय, ज्या माणसाला प्रचंड ज्ञान आहे, आहेत का पोरं समोर? नाही. का आहेत का नाही हे तुमचं तुम्ही तपासा, त्याच्यावर मी बोलणार नाही. हे का घडतं? तर ज्यांचं काम कमी आहे त्यांचं महत्त्वाचं काम असतं, त्यांचं मेंदूचं काम असतं, आणि बाकीच्यांचं काम हे बॉडीच असतं. उचला उचला उचला, पोते उचला उचला. मेंदूचं काम आणि शरीराचं काम. आता मेंदूचं काम किंवा माइंडचं एक्झर्शन, माइंडची मेहनत ही सर्वसामान्य माणसांना कळत नाही. बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की यांना काय, शहरामध्ये मजा करतेत, पैसे कमवतेत, नोकरी आहे, आमचं काय, आम्हाला लाईट नाही, पाणी नाही, वेळेवर पाऊस नाही, पडला तर त्याला वाट नाही, एवढी मेहनत करावी लागते, एवढी मोठी रिस्क आहे, 2-4 दिवस झालं लाईट नाही, चिखल झालाय, किती मेहनत आहे, किती त्रास आहे, पीक पेरलेलं पुन्हा पाऊस आला आणि वाहून गेलं. ह्यांना काय हे कळत नाही, कारण ज्यांना फक्त शारीरिक मेहनत कळते त्यांना बौद्धिक मेहनत कळत नाही. म्हणून ज्या पोरांचे आई वडील शिकलेले आहेत
त्यांनाच आपल्या पोरांच्या अभ्यासातल्या वेदना समजतील. ज्या मुलांचे आई वडील बौद्धिक मेहनत केलेली नाही ते म्हणजे तुला काय अभ्यास कराय काय होतंय, त्यांना काय माहिती, आपल्याला कळतच नाही. अरे तुला हॉस्टेलला पैसे भरले, तुला मेसला पैसे भरले, तुला कपडे दिले, तुला गरम पाण्याची हॉस्टेल करून दिलं, तुला नवीन बकेट घेऊन दिली, अभ्यास कराय काय होतंय, रोग आला का तुला? त्यांना खरंय पण मला कळतच नाही. हे तुम्हाला कळतच नाही तर हे इतरांना कळून तरी काय फायदा आहे? त्यातल्या त्यात जर एखादा माणूस शिकलेला असेल तर त्याला कळेल की बाबा ते सध्या टेन्शनमध्ये आहे, त्याला समजाना गेलंय, अभ्यासाचा कंटाळा येतोय, बेस पक्का नाही आहे, मुळात बेसच कच्चा आहे, स्पर्धा आहे, अवघड सिलेबस आहे, कळायला वेळ लागेल, त्याला थोडं अपेक्षा कमी कराव्यात त्याच्या, हे कळत नाही. ही ताकद आहे, म्हणून कॉजलेस रीडिंग करत राहा. इज इट क्लिअर? करायचं असलं कारण नाही तर नका करू, मला काय घेणं देणं नाही. पैसे भरले असतील ना सगळे इकडे. माझं काम आहे घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जायचं, पी नाही तर मर तिकडे. खरं सांगायचं ना. हे बघा, कुणी कुणाला बदलू शकत नाही जगात. ज्याला बदलायचंय का, ज्याला बदलायचंय ना तो कुठेही बदलतो, ज्याला घडायचंय का तो कुठेही घडतो. ग्रामीण भागामध्ये सुद्धा माणसं मोठे झालेत आणि काही शहरात येऊन पण बिघडलेत, काही पुण्याला जाऊन पण बिघडलेत आणि काही मुंबईला जाऊन पण बिघडलेत. ज्याला बिघडायचंच आहे तो कुठेही बिघडतच असतो. तो कुणाच्या सहवासात आणि कुठेही तो काही घेणं देणं नाही त्याचं. त्यामुळं आम्हाला ते करणं आहे. केल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये फरक. कारण पैसे कोणी भरलेत? तुम्ही. शिकायचे कोणाला? तुम्हाला. मोठं कोणाला व्हायचं? तुम्हाला. मेहनत कोणाला करायला लागेल? तुम्हालाच. दॅट्स ऑल. क्रिकेटच्या अकॅडमीमध्ये कोच बॉल आणायला पळतो का प्लेयर्स? मग मी कोण आहे? कोच. बॉल कोणी आणायचा? हा मी. आता तुम्ही बसायचे, कोचच पळायला लागला. कोच बुंग बॉल बी आणतंय, कोच पळायला लागलाय, कोचलाच घाम आलाय, कोचच बडबड करायला लागले, कोचला टेन्शन आलंय. आणि हे म्हणते हां हो ना, खरे खरे हरतच असते, जाऊ द्या हरू द्या, काय फरक पडत नाही. कोचला मोटिवेट करायला लागलेत ते. कारण सध्या कोच सुद्धा डिमोटिवेट होऊ शकतात बरं का. कोच डोक्याला हात लावून बसणार आहेत, बाप रे मॅच हरली, ते खेळणारे म्हणले कशाला ताण घ्या, ते हरतच असते. ते परवाच्या दिवशी ती दुसरी मॅच नव्हती का हरली, तुम्ही येड्यासारखेच करू लागले बाबा. चला, कॉजलेस रीडिंगवर आला. सवयीचा भाग होता. पुढची महत्वाची सवय, कष्टाला पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही. मोठी माणसं किती मेहनत करतात, स्पेशल लोक किती मेहनत करतात सांगा ना मला. काही काही लोकांची करोडोची प्रॉपर्टी आहे तरी त्यांना काय गरज आहे सकाळी उठायची, एवढी मेहनत करायची, रोज वेळेवर जायची, रोजच काम करायची, स्वतः इन्व्हॉल्व व्हायची, काही गरज आहे का? नाही ना. आपण तर असे झोपतो की जसं पूर्ण जालना रोड आपलाच नावावर आहे. रेल्वे स्टेशनपर्यंत हा सगळा परिसर आपल्याच बापाची सातबारा आहे. सगळं एवढे निवांत झोपतो. का? मेहनत. मेहनत करायची म्हणजे काय करायची यात आज सांगणार आहे. मेहनत करायची म्हणजे काय करायची. सगळेच माणसं म्हणतात ना मेहनत करा, हे काही सवयी असतात. तर मेहनत करणं, त्याच्या पुढची जी सवय आहे त्या स्पेशल माणसांची, ते माणसं वेळ वाया जाऊ देत नाही स्वतःच. ते स्वतःच्या वेळेला किंमत देतात. कोणाकोणाला स्वतःच्या वेळेला किंमत आहे का? ज्या ज्या माणसांच्या स्वतःच्या वेळेला किंमत दिली त्यांनी किंवा वेळेला किंमत आहे, ती माणसं इतरांच्या फालतू कामाला नाही म्हणतात. येतं जेवाय नाही, चालायचं का प्रोझोनला? नको, अभ्यास करायचा आहे. अरे चल ना फ्रीमध्ये जेवायला आहे, चल. हां, असं नाही. येतं का लग्नाला? कुठे लग्न? सिल्लोडला. इथून जायचं, जाताना दोनदा पावसात भिजली. का? तुम्ही नाही गेले त्यांना पोरं व्हायचे नाही? अरे होतील ना. एवढं कशाला बेजार व्हायचंय? अति जवळ आहे, जाण्यासारखं आहे, आपलंही काही नुकसान नाही, जावं. आपल्या बेजाऱ्या करून
आपली पहिलीच बकेट भरली, पुन्हा नळाखाली ठेवायची आपण. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, शहरामध्ये आलायत, गावातून आलायत, एवढे मोठे पैसे खर्च करताय, तर 24 तास द्यान झोकून त्याच्यात, मरल का? नाही नाही, आले इथं तरी लक्ष गावाकडे. हां, काय झालं गावात, होईल ना काय बी, तू बघ ना, तू ज्याला आलास ते बघ ना. खरंय खोटे तुम्ही मला सांगा. आता तुम्ही इथं आलात ना, तुम्हाला राहायला पैसे आहेत, खायला पैसे आहेत, नाश्त्याला पैसे आहेत. तुमच्या एकजणाच्या खर्चामध्ये तर संपूर्ण कुटुंबाचा किराणा येईल गावाकडे. काहीच नाही, इथं आलं की नसतं हे हे चल इकडं. तर पुन्हा आता महादेवाचा मुलूक मोकळा, इथं कोणी लक्ष पण द्यायला नाही. घरचे तरी गावाकडे असल्यानंतर म्हणतात तू उठ, इथं तर काहीच नाही. किती वाजता उठतात झोप झाल्यावर? 11 11:30 मेसवर टच. तिथं मात्र अगदी वेळेवर वसूल करायचं सगळं, पुन्हा झोप, आराम. अरे 8 आणि 10 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात का? एकाचं टक्कल पडलं नुसतं फॉर्म बरोबर. ध्येय सेट करायचे असतील तर वेळ पण आपल्याला द्यावा लागेल, की मी ज्याच्यासाठी आलोय ते काम करावं. जे काम करायचं ते दिलं सोडून आणि तिसरंच करायचं काय पण. इथं मित्रच बनवायचे, वाढदिवसच साजरे करायचे, मजा हाणायची, फिरायचं सेल लागला तर कशाला? वाय? ज्या ज्या माणसांची उर्वरित मन किंवा शेवटची जिंदगी प्रचंड आनंदात आहे असं झालंय, किंवा ज्याला ज्याला वाटतं की माझं उर्वरित आयुष्य फार आनंदाने गेलं पाहिजे, तर त्यानं सुरुवातीच्या काळामध्ये फार मेहनत करायला पाहिजे. तुम्ही बघा समाजामध्ये ज्या ज्या पोरांनी, मीही कॉलेजला होतो, मी हॉस्टेलला होतो, मी शाळेत होतो, मी शिकत होतो, ज्या ज्या पोरांनी आईश केली आणि ज्या ज्या पोरांनी मजा हाणली, ते आता एवढे बेजार आहेत, बघायचंच काम नाही. आणि त्यांना आत्ता वाटते आपण असं करायला नाही पाहिजे होतं. वेळ गेल्यावर काय. आणि ज्यांनी ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये खूप मेहनत केली, नंतरचं आयुष्य ते मजेत आहेत, मजेत मजेत. काय चुकलंय माझं याच्यात सांग? तुम्हाला कळत नाही? अरे सगळ्याला कळतं ना आपल्याला, आपण येडे थोडी आहे. आपल्या सगळ्यांना कळतं. ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत शिकायला जी पोरं होते, त्यांनी ज्या ज्या पोरांनी मेहनत केली त्याचं आज सगळ्यांचं चांगलं आहे. पण जे जे नुसते फिरत होते, मग या चहा घेऊ, चहा पाजायचा, ओदाऱ्या करायच्या, लोकांना बोलायचं, विनाकारण गप्पा हाणायच्या, माझी याची ओळख आहे, त्याची ओळख आहे, त्याची ओळख आहे, असं करायचं, ह्याच्यासोबत फोटो काढ, त्यासोबत फोटो काढ, याचं स्टेटस ठेव, त्याचं स्टेटस ठेव. अरे स्टेटस ठेवून जर स्टेटस वाढत असले तर लोक सगळ्यांनी स्टेटसच ठेवले असते. स्टेटस ठेवून आपलं स्टेटस वाढत नाही. ही सवय. आणि स्पेशल माणसं ही जेवढी गरज आहे तेवढंच बोलतात, बडबड करत नाहीत. बडबड करत नाहीत. हे कम्युनिकेशन स्किल आहे. तर आता काल आपला महत्त्वाचा मुद्दा होता की इथं आल्यानंतर आम्ही सगळे सोपस्कार तर केलेतच. वी केम, वी एन्क्वायर्ड, वी पेड मनी, वी आर अटेंडिंग द बॅच, वी आर गेटिंग मोटिवेटेड ऑल्सो. बट द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की वी हॅव टू हॅव अ गोल. याच्यावर आपण बोलत होतो की आम्हाला ध्येय असलं पाहिजे. ॲडमिशन घेणं वेगळं आणि ध्येय सेट करणं वेगळं. ॲडमिशन घेणारे सगळेच असतात, स्पर्धेत भाग घेणारे सगळेच असतात, जिंकणारे कमी असतात. बरोबर आहे. किती विद्यार्थ्यांनी यावर्षी नीटची परीक्षा दिली बाहेर? आपल्याकडे नीट बीटची तर तयारी आपण करून घेतच नाही, त्यामुळे आपला विषयच नाही. इथं सगळे येतात. क्रांती चौक आहे ना, क्रांती चौका शहरातून सगळ्याला यावं लागतं. तसं E1 टेस्टमध्ये सगळ्यांना यावं लागतं. लॉचे येतात, BComचे येतात, BBAचे येतात, BCAचे येतात, MSCचे येतात, MCAचे येतात, नीट करणारे येतात, इंजिनिअरिंग करणारे येतात, शिक्षक येतात, जॉब करणारे येतात, कोणी येतात. कारण इंग्रजीनं कोणालाच सोडलं नाही. इंग्रजी भूतासारखी कोणाच्या बी मागे लागली. त्यामुळं इथं सगळेच येतात. तर फॉर्म भरणारे भरपूर आहेत, पण सगळेच रिझल्ट चांगला घेऊ शकतात का? कारण काय?
गोल्स. मोठ्या माणसांना गोल्स असतात. स्पेशल लोक स्वतःला बिझी ठेवतात. मी काही ना काही करत राहणार आहे, करणार आहे, करावंच लागणार आहे, आणि ते स्वतःला बिझी ठेवतात म्हणजे गोल. दॅट्स ऑल. आता इथं आलात तर आता इथं आमचं ध्येय काय? टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, दॅट टू विदाउट मेकिंग ग्रामॅटिकल एरर्स. हे आमचं काय? जिम लावणं वेगळं आणि बॉडी बनवण्याचं ध्येय सेट करणं वेगळं. काही महिना 2-2, 3-3, 4-4 महिने, 4-4 वर्षापासून जिमला जातात, तसेच आहेत. आता जिम स्वतःहून याची बॉडी बनवाल का? जिम हे चांगली बॉडी बनवण्याचं एक साधन आहे. बनवायचं आपल्याला. क्लासेस तुम्हाला जिथं जायचंय तिथं जाण्यासाठी मदत करत असतात. ते आपले ओझे त्यांच्या बोकंडे घेऊन फिरत नसतात. नाही कळालं? कळालं ना? का डबल सांगू? नका हो, नका. म्हणजे काय? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्याला ह्या क्लास मदत करेल की बाबा आमच्याकडे डॉक्टर आहे. ज्याला इंजिनियर व्हायचंय त्याला तो क्लास मदत करणार आहे. दॅट्स ऑल. ज्याला बदलायचंय त्याला दुसरी माणसं बदलण्यासाठी मदत करत असतात. गोळ्या औषधं आम्हाला बरं करण्याची गॅरंटी घेत नसतात. ते आम्हाला बरं करण्यासाठी मदत करत असतात. जरा लक्षात ठेवा. Here also there are many ways as far as English is concerned. Try to understand guys. आपल्याकडं कुठलाही ड्रायव्हिंगचा कोर्स जॉईन न करता सुद्धा काही माणसं उत्कृष्ट ड्रायव्हर झालेले आहेत का नाही? का? कारण मला गाडी शिकायची. हिच्या गाडीवर, त्याच्या गाडीवर, तिच्या गाडीवर, त्या माणसाच्या गाडीवर बघू दे जरा, चक्कर आणू दे, हे करू दे, ते करू दे, ते करू दे, आणि मला गाडी चालवता आली. येस नो? मला गाडी चालवायची शिकायचीच होती. हे माझं ध्येय होतं. त्यामुळं मला साधनं निर्माण करता आली. माझं ध्येयच नाहीये तर मला साधनं माझ्या आजूबाजूला असून काहीही उपयोग होणार नाही. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारी बिकट परिस्थितीमधली माणसं तुम्हाला आत्ता रिझल्ट लागल्यानंतर त्यांचे सत्कार होताना तुम्ही बघताय की त्यांची परिस्थिती नव्हती. कुटुंबाची अधिक नाजूक परिस्थिती होती. साधनं कमी होते. शिकायला पैसे नव्हते यार. आणि काही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या पोरांना घराला AC लावलाय घरात. कथा अभ्यास करतय म्हणून चांगला मोबाईल घेऊन दिला. सकाळ दुपार संध्याकाळ आई सेवेत आहे. नाश्ता करून देवलेली आई. याची कपडे धुवायला ताण नाही. एवढी सेवा. रिझल्ट आला किती? नाही आला. असे 4 अटेम्प्ट, 10 अटेम्प्ट गेलेत. आता तुम्ही बघा नीटचा निकाल लागला. गेल्या वर्षी लागला होता. दोन्ही भांडे करणारी एक माऊली होती. काय तिची परिस्थिती नव्हती. क्लास लावायला तिच्या मुलीसाठी पैसे नव्हते तिच्याकडं. तरी ती पोरगी याची त्याची दुसऱ्याचे यूट्यूबचे व्हिडिओ बघून ती पोरगी अभ्यास करून ती टॉपला चांगल्या मार्कानं पास झाली. आणि चांगल्या मेडिकल कॉलेज नंबर लागला. आणि काही सेपरेट ट्रेनिंग कोचिंग आहे. फिजिक्सला वेगळीच, केमिस्ट्रीला वेगळी, बायोलॉजीला वेगळी, मेस 2 वेळेच्या वेगळ्या वेगळ्या मेसेस, नाश्त्याची सोय, AC लावली मच्छर चावू नये म्हणून. यांचा रिझल्ट आला 123. काय बॉम्बलायचं का ते? मला सांगायचंय साधनं असून सुद्धा काय उपयोग झाला? अरे आई वडिलांची, काही लोकांची परिस्थिती नसताना सुद्धा ती पोरं शिकली. साधनं नव्हते तरी माणसं टॉपला गेले. आणि इकडे साधनं असून सुद्धा याचं नाव ध्येय. याचं नाव ध्येय. दॅट्स ऑल. तसं मला इंग्रजी बोलायची आहे. कारण कल्पना करा 5 वर्षापूर्वी जर तुमच्याकडे उत्कृष्ट इंग्रजीचं संभाषण कौशल्य असतं तर आज तुम्ही कुठं असतात? फक्त स्वतःला एकट्यात प्रश्न विचारा की मी कुठं असतो. खरं आहे का नाही? आपण 100%
कुठंतरी चांगल्या जागेवर असतो. 5 वर्षापूर्वी जर माझ्याकडे इंग्रजीचं संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे असतं तर माझ्या मार्क्समध्ये वाढ झाली असती, माझ्याकडे बऱ्याचशा संधी चालून आल्या असत्या. अनेक लोकांच्या संधी गेल्यानंतर कळतं की माझी संधी गेली. इथपर्यंत मुद्दा होता. येस ऑर नो? त्यामुळं मला इंग्रजी बोलायची आणि मला इंग्रजी बोलायची, तिथं युअन व्हर्टेक्स मला मदत करणार आहे. हे कोणी कोणाचा ठेका घेत नसतंय, कधी शक्य नाही. कारण आमच्याकडे सगळीकडे येणारी सगळीच माणसं तुम्हाला इंग्रजीच आली पाहिजे म्हणून मेहनत करत नाहीत. काहींना पगार मिळतोय म्हणून येत आहेत. खरं सांगितलं की सख्या आईला राग येतो, येत नाही. वास्तव समोर ठेवायचं. सो इट इज युअर जर्नी. यू जस्ट बी मोटिवेटेड अँड थिंक ओव्हर दॅट. दॅट वॉज द थिंग आय वॉज डिस्कसिंग अबाउट. गोल सेट झाला. आता गोल 2 प्रकारचे आहेत माणसांच्या जीवनामध्ये. काही ध्येय जे आहेत ना अगदी शॉर्ट आहेत आणि काही लॉंग आहेत. छोटे छोटे ध्येय त्याला शॉर्ट टर्म गोल्स, मोठे मोठे ध्येय. म्हणजे मला इथून जर पुण्याला जायचं असेल तर अहिल्यानगर पर्यंत जाणं हे माझं शॉर्ट टर्म गोल आहे. आणि त्याच्या पुढे पुण्याला जाणं हे काय लॉंग टर्म गोल. दॅट्स ऑल. मग मी ज्याच्यासाठी फॉर्म भरतो आहे, ज्याच्यासाठीची मी तयारी करते आहे, जी डिग्री मी स्वतःला घेण्याचा प्रयत्न करतोय, मला मिळवायची आहे, हे माझं लॉंग टर्म गोल आहे. मला माझ्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय, पैसे कमवायचे, स्वतःची गाडी असावी, स्वतःचं मोठं घर असावं, एक चांगला लाईफ पार्टनर असावा. का नसावा लाईफ पार्टनरच? कोणाला वाटत नाही. कोणाला वाटतंय मी माझं वाटलं हो, मी असा बर्बाद व्हावा, बोंबलत फिरावा दिसिपेत? कोणाला वाटतंय? कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला वाटतंय माझं चांगलं व्हावं. एक ना एक दिन मैं जैसा मैं चाहता हूं वैसी जिंदगी जीने वाला हूं. याच्यावर प्लॅनिंग आहे आपली. तर हे आमचं लॉंग टर्म गोल झालं. याला वेळ लागत असतो. काल पेरलं की आज लगेच मुगाला शेंगा लागत नाहीत. काल झाड लावलं आंब्याचं केलं की आज गेले बाबा आंबे काढा. पाहुण्याला बी फोन केला, या ना रस खायला या. एवढी गडबड करायची नसते. कारण चांगल्या गोष्टी वेळ घेतात. ग्रेट थिंग्स टेक टाइम. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. फक्त काय पाहिजे? सातत्य. आता शॉर्ट टर्म गोल काय आहेत आमचे? छोटे छोटे. मला पोहता येत नसेल तर पटकन ते स्किल डेव्हलप करून घ्यावं. उगा पाणी यायचं, बुडायचे, सापडायचेच नाही, ते हुडकिणारे ते बुडायचे. एवढ्या लोकांना बेजार करण्यापेक्षा स्विमिंग करता यावी. कुणाला वाटतंय मला आली नाही पाहिजे? आली पाहिजे. डेव्हलप व्हायचे स्वतःला. बस. मला माझा पेपर स्वतः टाईप करून घेता यावा. टायपिंग इम्प्रूव्ह करून घ्या. पुढं जायचं ना आपल्याला. पुढं जायचं का सगळ्याला? मोठं व्हायचं ना. स्वतःला स्वतः पेपर खडखड खडखड टायपिंग करून घेता यावा. टायपिंगचा क्लास लावा. चांगली टायपिंग करून घ्या. इथून पुढचं जग टेक्नॉलॉजीचं आहे. कम्प्युटरचे कोर्सेस करत राहा. कारण हळूहळू 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 टेक्नॉलॉजीला केंद्रस्थानी ठेवूनच कामं होणार आहेत. म्हणून आपण त्याच्यापासून दूर जाऊ नये. याचं काम 5-6 महिने झालं, याचं काम झालं, त्याचं काम झालं की त्याला एंड करायचा. पुन्हा टायपिंगचा क्लास लावायचा. तिथं 2-4 महिने अगदीच समर्पण द्यायचं. त्याच्यात रिझल्ट आणायचा. तिथून पुढं जायचं. कम्प्युटर शिकायचं, त्याच्यात चांगला रिझल्ट घ्यायचा, पुढं जायचं. स्विमिंग शिकायची. कधी कधी वेळ मिळाला की आपला ड्रायव्हिंगचा कोर्स करून घ्यावा. कोणाला वाटतं मला 4 व्हीलर चालवता येऊ नये? कोणाला वाटतं बरं मला खरंच 4 व्हीलर चालवता येऊ नये? नाही वाटत ना. तुमच्या मनातलं मला चांगलं ओळखता येते. नाही वाटत. पटकन जसा वेळ मिळाला तसं तेही चालवता यावं. पटकन त्याच्यावरही काम करावं. त्याच्यानंतर आपलं वजन वाढलं असलं ते कमी करून घ्यावं.
वाढत नसलं ते वाढवून घ्यावं. त्याच्यानंतर पटकन भाषण कला आपण शिकून घ्यावी. कारण मला ना हे कायमस्वरूपी सांगावंसं वाटतं की आपल्याला आपले विचार रेटता आले पाहिजेत, लोकांसमोर सांगता आलं पाहिजे, उठून बोलता आलं पाहिजे. तुमच्यापैकी कोणाकोणाला असं वाटतं की मला भाषण येऊ नये? सगळ्यांना वाटतं ना मला भाषण यावं वाटत नाही का? त्याचं कौशल्य डेव्हलप करून घ्यावं, मस्तपैकी भाषण करता यावं. आणि कुणी बी जरी कुठं पण, इंग्रजी काही रोज बोलायची भाषा नाही, कधीतरी पाण्यात पडल्यानंतर पोहता यावं म्हणून पोहता आलं पाहिजे. कधीतरी मला माझा पेपर टायपिंग करायची गरज पडेल म्हणून मला टायपिंग करता आली पाहिजे. कधीतरी मला गाडी चालवायची गरज पडेल म्हणून मला गाडी चालवता आलं पाहिजे. तसंच कधीतरी मला इंग्रजी बोलणारा माणूस समोर आल्यानंतर त्याला त्याच्या भाषेत त्याची जिरवता आली पाहिजे, तरच ते शांत होत असतंय. एवढंच त्याची गरज आहे. इज इट क्लिअर? जास्त गरजच नाही ना. लँग्वेज इज नॉट टू इम्प्रेस, लँग्वेज इज टू एक्सप्रेस. काय गरज जास्त? कधी कधीच ना. Throughout the day, you know that I am running this institute. Throughout the day, there are many people coming in my contact who don't know English at all. But wherever I visit, there are chances some people may be excellent at English and I should be able to express myself before them in English. गरज पडेल तीच. That's all. म्हातारा माणूस भेटलं की त्यासारखं बोलायचं, बारक्या लेकराला बारक्या लेकरासारखं बोलायचं, नाही तर म्हाताऱ्याला बारक्या लेकरासारखं बोलायला लागले, बारक्या लेकराला म्हाताऱ्या माणसासारखं बोलायला लागले. कसं चालेल? परिस्थिती बघून आम्हाला ती परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य आमच्या अंगी यावं, ही एवढीच गरज आहे. म्हणून गोल सेट झाले इथपर्यंत. ठीक आहे. आता शॉर्ट टर्म गोल काय? काय शॉर्ट टर्म गोल आमचं? इंग्लिश. आलो ना? शॉर्ट टर्म गोल क्या है? इंग्लिश. इंग्रजी एक नाव आहे. असे भरपूर ध्येय आमच्या जीवनामध्ये आम्हाला सेट करायचे. अब इट कॅन बी एनी गोल. प्रत्येक गोल जेव्हा तुम्ही सेट करता तेव्हा ते कोणाचं असतं? ते आपलंच असलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला ते आपलं नसतंय, ते आपलं घरच्यांचं असतं. खरं की नाही? ए चल इंग्लिशचा क्लास लाव. बरं लावतो मग. आता हे कोणाचं आहे? त्यांना वाटतंय याला यावं, ह्याला वाटतच नाही मला यावं. रिझल्ट येईल का? काय येईल का रिझल्ट? नाही. तर घरच्यांना वाटून उपयोग नाही, ते आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणून जे काही गोल सेट कराल ते तुमचं पर्सनल असलं पाहिजे. पहिलं पी. गोल शुड बी पर्सनल, वैयक्तिक. मला माझं वजन कमी करायचं असेल तर मी माझ्या बायकोला सांगणार नाही की तू कमी खा. कळतच नाही? अरे तू कमी खा ना. मला माझ्यावर काम करावं लागेल, हे माझं पर्सनल ध्येय आहे. हु वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह इंग्लिश हिअर? एव्हरीवन. इज इट युअर पर्सनल ऑर समबडी एल्स? पर्सनल. काही सेट करायचं असेल तर स्वतःच असलं पाहिजे. मला डॉक्टर व्हावं असं वाटावं, मला इंजिनियर व्हावं वाटत असेल, मला लॉयर व्हायचं असेल, मला डॉक्टर व्हायचं असेल, मला कुठेतरी अधिकारी व्हायचं मला वाटत असेल तर त्याचा फायदा होणार आहे. दुसरं, गोल शुड बी प्रॅक्टिकल. कसं पाहिजे? म्हणजे काय? ते आपल्या आवाक्यात पाहिजे. आवाक्यात. जो कधीच 40% पुढे गेला नाही त्यानं यावर्षी गोल सेट केलं 99% घ्यायचे. शक्य आहे? गाढवानं किती बी मेहनत केली तरी गाढव घोडा होत नसतो.
टप्प्याटप्प्यानं वर जाता येतं, एकदाच अचानक असाच ध्येय शक्य नाही. जो कधीच कुणीच त्याला ओळखत नाही, घरचे ओळखत नाहीत, गावातले ओळखत नाही, शेजारचे ओळखत नाहीत, ते म्हणतो मला आमदार व्हायचं यावर्षी. तू फक्त गाण्यातला आमदार होणार, हे प्रॅक्टिकल नाही. तर ध्येय हे कसं असलं पाहिजे? प्रॅक्टिकल. तिसरं, जे काही गोल आम्ही सेट करणार आहेत ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे काय? तर दुसऱ्याचं चांगलं झालंय म्हणून मला चांगलं करायचंय, हे निगेटिव्ह गोल आहे. कुणाचं चांगलं हो नाही तर न हो, मला चांगलं करायचंय, हे पॉझिटिव्ह गोल. लक्षात आलं? माझ्या चुलत्याचा पोरगा अधिकारी झालाय म्हणून मला जास्त जोर आलाय, हे साप चुकीचं, याला निगेटिव्ह गोल म्हणतात. त्याने घर बांधलंय म्हणून मला बांधायचं, हे निगेटिव्ह गोल आहे. कोणी बांधो किंवा न बांधो, मला बांधायचं, हे पॉझिटिव्ह आहे. कोणी अभ्यास करो किंवा न करो, मला अभ्यास करायचा आहे, हे माझं पॉझिटिव्ह गोल आहे. आपल्याला लोकांकडे बघून कशाला जगायचं आहे? तो जेवला नाही म्हणून मी जेवणार नाही, असं कधी घडतंय का? असं कधीच घडत नाही. मग ती अमकी पोरगी जास्त अभ्यास करायली म्हणून दुसऱ्या पोरीनं खूप अभ्यासाला सुरुवात केली का? असं नाही. याला पॉझिटिव्ह गोल्स म्हणायचं. कोणी करो अथवा न करो, मी करणार. आणि विचारांमध्ये ताकद असते पॉझिटिव्हची. जसे विचार करायला लागाल तसे रिझल्ट यायला लागतात. जर तुम्हाला एखादा माणूस चांगलाच दिसायला लागला तर तो माणूस तुम्हाला त्याचे सगळं चांगलंच वाटायला लागतं. एकदा जर तुमच्या डोक्यात विचार आले की हे दलिंदर आहे, तर त्यानं काहीही चांगलं केलं तरी असं वाटतं की हा माणूस काहीतरी फसवायचा प्लॅन करतोय. हे गोल आहे. फ्लेक्झिबल असलं पाहिजे गोल, हे फार महत्वाचं उदाहरण आहे. PPP झालं, आता F आहे. गोल शुड बी फ्लेक्झिबल. पर्सनल आहे माझं ध्येय. बघा इंग्रजी तुमचं ध्येय आहे ना, पर्सनल आहे का? जाऊ का मी? तुमचं स्वतःच आहे ना, मग येस. प्रॅक्टिकल आहे का आता? म्हणजे प्रॅक्टिकल काय? जर इव्हन वर्टेक्स मध्ये गेल्या 16 वर्षापासून ज्याने ज्याने ऍडमिशन घेतलं त्याला जर इंग्रजी आली असेल तर मला इथे आल्यानंतर इंग्रजी का येणार नाही, हे प्रॅक्टिकल आहे. कळालं? तर हा मेहनत करून मोठा होऊ शकतो, तर या पृथ्वीवरचा कोणीही माणूस मेहनत करून मोठा होऊ शकतो. येस ऑर नो? हां. म्हणून प्रॅक्टिकल आहे, पॉझिटिव्ह आहे की इट इज माय गोल, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह, आय हॅव टू गो अहेड, आय वॉन्ट टू बी रिच, आय वॉन्ट टू बी फेमस इन माय लाईफ. पुढचं गोल फ्लेक्झिबल पाहिजे. म्हणजे काही लोक म्हणतात ना की करल तर हिच्याशीच लग्न करल, नाही तर लग्नच नाही. आता कळलं का? आता कळलं? एक जण म्हणला करल तर बस तीच, नाही तो कुवारा जिंदगीभर. त्याला फ्लेक्झिबल म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं? रिजिड. मोडानपण वाकणार नाही, ते मोडणारच. ते बाकी जाऊ द्या, मरू द्या. आपण गोलचं सांगायला लागलो. मला 12 वाजेपर्यंत घरी जायचं आहे, हे झालं माझं ध्येय. पण 12ला घरी जाण्यासाठी निघालो, 11:30ला निघालो आणि जे पाऊस सुरू झाला, 1 तास पाऊस काही थांबला नाही. आता मी घरी जाण्याचा विचार सोडून दिला. का उशिरा का होईना गेलो, उशिरा का होईना मी गेलो, त्याचं नाव फ्लेक्झिबल आहे. मला जर 4-5 महिन्यामध्ये इंग्रजी आलीच पाहिजे हे माझं गोल असेल तर त्याला कदाचित एखादा महिना वाढू शकतो, आपल्या आपल्या बुद्धीच्या
कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. तर त्याचं नाव फ्लेक्झिबल आहे. इजंट इट? ॲडजस्टमेंट करण्याची आमची स्वतःची तयारी असली पाहिजे. आणि शेवटी काय? मेजरेबल. MEASURABLE. मेजरेबल म्हणजे त्या ध्येयाचं मोजमाप करता आलं पाहिजे. ते प्लॉटचं, खाली जागेचं लोक मेजरमेंट घेत असतात बघा, म्हणजे त्याचं मोजमाप घेत असतात, ते मेजरेबल. टेलरला सांगितलं याचं मेजरमेंट घ्या, टेलरला काय सांगितलं? याचं मेजरमेंट घ्या, याला कपडे शिवायचे, त्याचं मोजमाप घ्या. म्हणजे जर मी 2-4 दिवसापासून क्लासला येत असेल तर मला असं वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये बदल होत आहे. हे कोणाला वाटलं पाहिजे? पेशंटला खाटावर पडल्या वाटलं पाहिजे की माझ्यात थोडा बदल होतोय. नाही तर डॉक्टरच म्हणते बदल झाला ना, किती छान बदल झाला. ते म्हणला काहीच नाही ना बदल झाला, मी जागेवरच आहे ना, संडास थांबाना माझी. आणि आणि तुम्हीच कसं म्हणताय तुझ्यात बदल झाला? तुम्हाला वाटून उपयोग नाही काका, मला वाटलं पाहिजे माझ्यात बदल झालाय. खरं की नाही? दॅट्स ऑल. तर इथं तुम्हाला वाटलं पाहिजे आय एम चेंजिंग, आय एम डेव्हलपिंग, दॅट्स ऑल. तर जे काही गोल सेट केलं ते या ढाच्यामध्ये बसवायचं. या ढाच्यामध्ये बसवलं की कोणतंही ध्येय अचीव होतं. बस हा एक टप्पा झाला. आता दुसरा टप्पा. ध्येय सगळीच माणसं सेट करतात, सगळ्यांचेच ध्येय अचीव होत नाहीत. मान्य आहे का? मान्य आहे का? सांगा बरं का? कारण काय कारण आहे? कारण सगळेच माणसं स्वतःचं ॲनालिसिस करत नाहीत आणि ते आपल्याला आज करायचं होतं. फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे ही. या कॉन्सेप्टचं नाव आहे स्वॉट ॲनालिसिस. स्वॉट, ANALYSIS. हे प्रत्येकाला करावं लागतं जर जीवनामध्ये यशस्वी आणि आनंदी व्हायचं असेल तर. अवघड असलं तरी मी सोपं करून सांगतो, टेन्शन घेऊ नका. काय करायचं आम्हाला? सॉर्ट करायचं. आता गोल तर सेट झालं ना, याच्यात ते काही विशेष नाही आता, एकदम. आता सॉर्ट का करायचंय आम्हाला? तर आम्हाला कळालं पाहिजे मी काय करायचं नेमकं. सगळेच मोटिवेशनल स्पीकर येतात, बॉम्बलायला लागलेत, मेहनत करा, कष्ट करा, आमक करा, तमक करा. अरे पण नेमकं काय करा? हा, महाराज आले की संसार वाईट आहे. अरे केलाय ना, आता ह्याचं काय? केलं ना, आता ह्याचं पुढचं सांगा ना कसं सोपं करायचं. ते संसार वाईट आहे म्हणजे का? फालतूच बोललेत लोक बिनकामाचं. अरे सोपं करून सांगा ना लोकांना, समाजाला. एक तर सांगूच नका, तुमची गरजच नाही सांगायची, पण सांगितलं तर अवघड हे सोपं करून सांग. विनाकारण लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम करू नका. मग सगळे गुरुजी बी मेहनत करा, अभ्यास करा. अरे पण काय करा, कसं करा नेमकं, हे मी आज सांगणार आहे. तुमच्या पण डोक्यात क्लिअर कट आज प्रकाश पडणार. हा शब्द काय? स्वॉट. प्रत्येक माणूस कशात तरी चांगला आहे हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही, मी, आपण सगळे. बरं, आपण 100% नालायक आहेत का? आहोत, पण 100% नाही. एखादा माणूस 100% दलिंदर आहे का? लोक म्हणतात नाही हो, चांगलंय बघा, थोडं पेत आहे. म्हणजे काय? पेलं नसलं की चांगलंय. नाही, मुलगा हुशार आहे पण आळशी आहे.
खरे? इसका मतलब क्या है कि हर किसी के अंदर कुछ ना कुछ अच्छाई छुपी हुई है और है. तर तुम्हाला माहिती आहे का प्रत्येकाला की माझ्यात काय चांगलं आहे ते? कधी विचार केलाय? आज करायचा दुपारी. तुम्हाला लोकांनी काही बी म्हणू द्या, तू बावळट आहे असू दे. मला कोणी बावळट म्हणल्यानंतर मी बावळट आहेच याचा पुरावा नाही, पण ते बावळट म्हणल्यानंतर मी चिडलो की मी आहेच हा पुरावा. कळालं? कुणीही मला काही म्हणा, तू आहे म्हणून मी बावळट नाही, तू आहे म्हणून मी चेंगट नाही, तू म्हणा लागलाय म्हणून मी वाईट नाही. जोपर्यंत माझ्या मनाला वाटत नाही मी वाईट आहे तोपर्यंत मला कोणीही वाईट म्हणून उपयोग नाही. अभी समझ में आया? तो हर किसी को ये सोचना है कि मेरे अंदर क्या अच्छा है और मैं काय में अच्छा हूं. कोणीतरी कशात तरी चांगलं असतं. कोणाला तर चांगली रनिंग जमते, कोणाला तरी चांगलं कम्प्युटर जमतं, कोणाला तरी चांगली टायपिंग जमते, कोणाला तरी हिस्ट्री चांगली जमते, जॉग्राफी चांगली जमते, फुटबॉल चांगला जमतो, बॅटिंग चांगली जमते, कोणाला तरी भांडणं सोडवता येतात, कोणाला तरी चांगले लावता येतात. म्हणजे काही ना काही माणसांमध्ये प्रचंड कौशल्य आहेत. तर ते शोधा आणि त्याला आम्ही आमच्याकडे असलेली स्ट्रेंथ समजूया. म्हणजे माझे प्लस पॉइंट्स. कळालं? प्लस पॉइंट्स किंवा पॉझिटिव्ह पॉइंट्स. जर मला 100 माणसांमध्ये बसवलं तर त्या 100 मी कशात तरी नंबर 1 येणार. ती माझी स्ट्रेंथ. बरोबर आहे? ज्या लोकांना गाणं गाता येतं ते 100 लोकांमध्ये बसवा त्यांना. सॉरी. तर ते कशात तरी चांगले आहेत. तसं आपण कशात चांगले हे तुम्ही स्वतःला विचारायचं. विचारणार का? नुसत्या मुंड्या हलवायला? आता विचारू का सगळ्यांना? वेळ पुरणार नाही. वेळ पुरणार, पण आपण कशात तरी चांगले आहोत हे एकदा मान्य करा. देवानं असा कॉम्बो पॅक पाठवलाय खाली. कॉम्बो. काही गुड क्वालिटीज प्लस काही दलिंदर क्वालिटीज इज इक्वल टू ह्युमन बिईंग. 100% वाईट पण कोणीच नाही आणि 100% चांगला पण कोणीच नाही. खरे खोटे? मग आपण शोधायचं की माझ्यामध्ये दुर्गुण कोणते आहेत, माझे मायनस पॉइंट्स काय आहेत. याचा पहिला शोध घ्यायचा. मी कशात चांगला आहे आणि मी कशात बाद आहे हे कोणाला माहित असतं? महानगरपालिकेला माहित कोणाला असते? मग बरं, आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती कोण? नहीं समझ में आ रहा मराठी? आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? मी तुम्हाला विचारलंय का नाही? हां, खरी गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आम्ही एकटेच आहेत. कारण माझा आधार नंबर कोणासोबतच मॅच होत नाही. थंब इम्प्रेशन कोणासोबतच मॅच होत नाही. खरं आहे की नाही? त्यामुळं मी या पृथ्वीवर मी एकटाच महत्त्वाचा. का? मी मेल्यानंतर पुन्हा संभाजीनगरला मेट्रो येऊन काय उपयोग आहे? ते मेले तिथून मेट्रो गेली. आपण मेल्यानंतर काही उपयोग आहे का? आपण आहेत तर बाकीच्या लोकांना किंमत आहे. आपणच नसल्यावर
हे कळालं पाहिजे आपल्याला. मग आय एम द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन, द मोस्ट. बाकीचे सगळे आमच्या आजूबाजूचे इम्पॉर्टंट आहेत, त्यांना आपण सपोर्ट सिस्टम असं म्हणतो, पण ते द मोस्ट इम्पॉर्टंट नाही आहेत. आय एम द मोस्ट इम्पॉर्टंट. क्लिअर झालं? आता जर मी महत्वाचा असेल तर माझ्या जीवनात मला जास्त ओळखणारा माणूस म्हणून कोणाची नोंद करायची? मला स्वतःचीच. हां, कुणाचे नंबर सेव्ह केलेत, कुणाचे डिलीट केलेत, कोण कोणाला मेसेज कधी करते, कोण कोणाला बोलते, कोण रडते, कोण हसते, कोण कोणाला आवडते, कोण कोणाचा डोक्यात राग घेऊन बसलंय, हे जस्ट त्याला माहीत. लोक उगाच समोर नाही नाही काही नाही. आम्हाला कुणी फसवलंय, आम्हाला कुणी धोका दिलाय, आम्हाला कोणी मदत केली, आम्हाला कोणी सहकार्य केलंय, आम्हाला कोणी कोणी कॉप्या पुरवल्यात, आमच्या संकटात कोण कोण धावून आलं, कोणी कोणी आमचे संकट निर्माण केले, हे सगळं आम्हाला माहिती आहे का? एकट्यालाच. काही गोष्टी सगळ्यांनाच सांगण्यासारख्या नसतात, आणि गुरुजीला तर सांगण्यासारख्या नसतातच, कारण गुरुजी आपल्यापेक्षा बेजार असतात. सगळेच बेजार आहेत जगात. चला, कळालं? एवढा मुद्दा आज करून घ्या तुम्ही. स्ट्रेंथ जसा वेळ मिळेल तसं करावाच लागेल, जर यशस्वी व्हायचं असेल आणि सुखी व्हायचं असेल तर. आता स्ट्रेंथ सापडल्या, आता वीकनेस सापडल्या, ह्या दोघांवर काम करायचं. काय? ह्या दोघांवर काम करायचं. म्हणजे मला असं वाटलं की मला इंग्रजी जमते आहे, बऱ्यापैकी जमायला लागली. आता हे काय झालं, माझी इंग्लिश काय झाली, स्ट्रेंथ झाली, आणि मग मी पुन्हा त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. डबल 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 डबल. आता काय झालं, अजून स्ट्रेंथ वाढायला लागली, अजून स्ट्रेंथ वाढायला, अजून स्ट्रेंथ वाढायला लागली. परत 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 त्याच्यावर अभ्यास करून करून पुन्हा असं वाटलं आपण क्लास सुरू करावा. आणि त्या इंग्रजी नावाच्या स्ट्रेंथमुळं मला खूप सगळ्या संधी माझ्याकडं झक मारून चालत आल्या. कळालंय? यशस्वी होणं फार सोपं आहे, किचकट काहीच नाही. मला इंग्रजी जमली, त्याच्यावर मी वारंवार काम केलं, आणि माझ्याकडं संधी चालून आली, क्लास सुरू झाला, आणि या क्लासच्या अंडर आतापर्यंत 1.5 लाख लोकांना इंग्रजीमध्ये आणि बाकीच्या स्किल्समध्ये आम्हाला डेव्हलप करता आलं. ही संधी. तसं एखाद्याला फिजिक्स जमलं, त्यानं फिजिक्स 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 तो फिजिक्सवाला झाला. बरोबर आहे? एखाद्याला चांगला स्वयंपाक करता आला, परत परत स्वयंपाक करता आला, चांगलं शिकला, तो मास्टर शेफ झाला, आणि त्यानं स्वतःचं हॉटेल टाकलं. आता कळाले? आता कळाले? मग ज्याचा आवाज चांगला होता त्यानं गायला सुरुवात केली. आ हा हा, मग लोक म्हणले हेच करते, आता तुला कळतच नाही काही त्यातलं, तू तसंच म्हणणार ना. आणि मग ते गायक झालं. आणि जेव्हा कळायला लागलं की हे एका कार्यक्रमाचे 5-5, 10-10 लाख रुपये घेत आहे, तेव्हा समजलं की हा मोठा गायक आहे. अगोदर मी म्हणत होतो नुसतं ओरडतेच. आपल्याला जे चांगलं जमतंय ते परत परत करा. तुम्हाला लोक हुडकीत येणार. एवन वर्टेक्स लोक हुडकायला नांदेडून येते. तिथं नांदेड, परभणी, जालना, बीड, अमरावती, बुलढाणा, जळगाव, भुसावळ या परिसरात. का?
का तर चांगल्याच्या शोधात कोणी पण आहे. एखाद्याला कळलं की अमक्या अमक्या गावात एक माणूस आहे त्यांना झाडपाल्याचं औषध दिलं की गुडघे राहतात, तर अख्ख्या महाराष्ट्रातून गुडघ्यावाली यंत्रणा तिथं येईल बघा. खरंय खोटंय? हां. कुठंतरी खेड्यापाड्यात कोणतरी म्हणलं की एक आमका आमका काविळचं औषध देतोय, तिथं लोक जातात का नाही? तुमच्या अंगी गुणवत्ता प्राप्त करा, लोक तुम्हाला हुडकीत येणार. त्यामुळे यशस्वी होणं फार सोपं आहे. नाही कळालं? बंद करू? समजा नाही समजा? तसंच क्रिकेटवाल्यांचं पण झालंय. सगळा अभ्यास सोडून दिला, उठलं की बॅट. तेव्हा त्यांना IPL मध्ये घेतलं गेलं. आणि आम्हाला ते केवढ्याला विकलं एवढंच दिसलं. त्याच्या अंगी असलेली ती क्षमता त्याने परत स्ट्रॉंग केली. मग ते बॉलर असेल, तो क्रिकेट असेल, तो हॉटेलचा व्यवसाय असेल, तो क्लासेसवाला असेल, तो मास्तर असेल, तो वकील असेल, तो डॉक्टर असेल, तो इंजिनियर असेल, तो कोणी असेल. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे होऊ शकता. मला बरेचसे पोरं म्हणते, सर मी कोणत्या क्षेत्रात करिअर करू? मी म्हणतो तू कशात बी कर, पण मन लावून कर, तू मोठा होणार. संभाजीनगरमध्ये पान सेंटर कितीतरी आहेत, तरी पण एका पान सेंटरचं नाव घेतात लोक. कोणत्या? का? त्यांनी मला पैसे दिले का जाहिरात कराय? अरे ज्याचं चांगलं आहे त्याला तुम्ही चांगलंच म्हटलं पाहिजे, तुमची नियत पण असली पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणाल काय मरायली का आपल्याला? का बाकीच्या पांटपरीत पानं नाही? कुठलंही क्षेत्र घ्या, तुम्ही चांगलं केलं की तुम्हाला लोक शोधत येणार म्हणजे येणार. सक्सेस किती सोपं आहे आता कळालं? मग तू कशात चांगला आहे? आज नाही लवकर सापडायचं आम्हाला. विचारा स्वतः, चिमटे घेऊ ए दलिंदर कशात चांगला आहे तू? पूछो खुद को. हा, ज्या गावाला जायचंय का त्याच गावाच्या रस्त्याच्या नादाला लागायचं. विनाकारण ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता विचारायचा नाही. क्रिस्टल क्लिअर गोल ठेवायचे. क्रिस्टल क्लिअर म्हणजे काय? गाडीतून उतरायच्या अगोदर आम्हाला माहित असतंय, मला म्हणजे गाडीत बसायच्या अगोदर माहित असतंय आम्हाला उतरायचं कुठे ते. बरोबर आहे ना? का अंदाजेच? असं कधी घडतं का की अरे बस स्टँडवर गेले, हा कुठं जायचंय बघू, जिकडे गाडी लागेल तिकडे? असं आहे का? बघू कशात करायचे करिअर, बघू भविष्यात, बघू कशात तरी करू. कशात करतो? आताच ठरव ना. गाडीत बसल्यावर बी कंडक्टरने विचारलंय कुठं उतरायचं. तुम्हाला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे साहेब. तुम्ही एसटी महामंडळात तुम्ही रिटायर होत आलात, तर तुम्ही मार्गदर्शन करा की तुम्ही सांगा मी कुठं उतरू. आयुष्यात कधीच कुणाला विचारायचं नाही मी काय करू ते, आणि गुरुजीला तर कुठल्याच विचारायचं नाही मी काय करू. त्याचे लग्न व्हायनात. अजिबात कुणाला विचारू नका बिनकामाच. तुम्हाला कळतं ना मी काय करायचंय, बस करायला लागेल. कुणालाच कळत नाही तुम्ही काय करावं. उदाहरण सांगू का? पटलं हो मान नाही त्यांना जाऊ दे मरू दे. क्लास संपला आपलं, खाली गेले तुम्ही. इथं खाली आपली वरटेक सारबन आहे, समोर जायचं. क्रांती चौकातून येणाऱ्या प्रत्येक गाडीला अडवायचं. बरं मी तुम्हाला आतापर्यंत शिकवायला लागलोय का फक्त बोलायला लागलोय?
काहीच करायला नाही मी फक्त तुम्हाला सोपं करून सांगायला लागलो जगातलं. येणाऱ्या प्रत्येक गाडीला अडवायचं, ओ चाचा थांबन का, मी कुठं जाऊ, ओ दीदी हैं मी कहाँ जाऊ, हो बाजूला. रिक्षा आला धरला 2-4 पोरांनी, ओ थांबन आम्ही कुठं जाऊ. ते म्हणला तुझ्या पाया पडतो, मला जाऊ दे ना. बरं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही इथंच थांबले. क्रांती चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला तुम्ही विचारलं की बाबा रे मी कुठं जाऊ, तर त्यातला कोण सांगेल तुम्हाला कुठं जावं म्हणून. किती सोपं आहे. असंच तुम्ही आयुष्यभरात कोणालाही विचारलं मी काय करू, मी इंजिनिअरिंग करू का, मी वकील हो का मी स्पर्धा परीक्षा करू, का मी बिझनेस करू, का मी सॉफ्टवेअर इंजिनियर हो, बाकीच्याला कसं कळल. विनाकारण लोक वर तोंड करून विचारतात. बरं तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे, तू घरी गेलं पाहिजे, मला एवढंच कळतं. सांगू शकते कोणी. आता दुसरं, येणाऱ्या प्रत्येक वाहनाला विचारायचं मला सिडको बस स्टँडला जायचंय, कसं जाऊ. सांगा ना. प्रत्येक वाहनावाला म्हणणार आहे तिकडं जा क्रांती चौकात, तिथं मर. बाबाकडून गाडी आली की त्याच्यात बस, इकडं नको जाऊ याडपटासारखं, तिकडं जाय मर तिकडं. का, पहिलं तुम्हाला माहित होतं कुठं जायचंय, तेव्हा जगानं सांगितलंय कसं जायचं. येस ऑर नो. एकदा तुम्हाला माहित झालं मला काय करायचंय की कसं करायचं, हे अख्खं जग सांगल. खरंय. तुम्हालाच माहिती नाही मला कोणत्या गावाला जायचंय, मला काय करायचंय, आणि लोकांना विचारताय बरं तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे, कसं सांग. कृपया हा प्रश्न आयुष्यात कोणालाच विचारू नका. हे आईला कळत नाही, आपल्या वडिलांना कळत नाही, गुरुजीला तर कळू शकत नाही, मित्रांना तर विषयच नाही. कळाली. स्ट्रेंथ शोधन काम करा, काय सापडेल, संधी. कंटिन्यू काम करायचं त्याच्यावर, कंटिन्यू. कुठली बी स्ट्रेंथ पकडा तुम्ही. हँडरायटिंग चांगली आली की एवढं काम केलं त्याच्यावर की एका एकाचे हँडरायटिंगचे कोर्सेस तयार झाले. जमतंय, काहीही जमतंय. आता वीकनेस माहित करून घ्या ना कि मैं दलिंदर हूं, मेरा प्रॉब्लम क्या है. आपली वाट लावणारा या जगात एकच माणूस आहे. सांगा सांगा कोण आहे. आपण एकटेच. काय वीकनेस शोधायचे की मी कशात, मला लय राग येतोय. राग कोणाला बी येत असतो रे, त्याला कोर्स करायची गरज नाही. आपले वीकनेस शोधायचे आणि त्याच्यावर बी काम करायचं. भविष्यात येणारे धोके जाणार हे आपल्याला कळालं पाहिजे. मी वाईट केलं की भविष्यात एक तरी धोका वाईटचा येणार म्हणजे येणार. सोपं आहे का. धोके माझे किती दुर्गुण आहेत त्याच्यावर काम करायचं मी. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये पुढे येणारे धोके आत्ताच मला कट करता आले पाहिजेत.
मला जर इंग्रजी आली नाही आणि हा जर माझा दोष असेल किंवा माझा विकनेस असेल तर भविष्यात धोके काय, तर मला चांगला जॉब मिळणार नाही. इकडून तिकडून मिळाला तर टिकणार नाही, टिकला तर पगार वाढणार नाही. दोन तरी गोष्टी. मग कुठलाही दोष. मला जर कम्प्युटर नाही आलं तर दोष, मला जर भाषण नाही आलं तर दोष, मला जर लईच राग यायला लागला मी रागावर काम नाही केलं तर, चांगलं कष्टानं कमवलेलं लोकांनी रागाने घालवलंय. वर्षभर मेहनत करून पुस्तक लिहिल्यानंतर ते जाळायला किती वेळ लागतंय? एकच काडी. एका काडीने जंगल जळू शकतं, एका घागरीने विझू शकत नाही. एका दुर्गुणाने माणूस बर्बाद होऊ शकतो. मोठं होण्यासाठी त्याला अनेक सद्गुणांची गरज आहे. दोन्ही मेहनत करू, हे केलं की यश झालं. आणि शेवटी सक्सेस म्हणजे काय हो? तेवढं सांगतो आणि थांबतो. काय असतं सक्सेस म्हणजे? लागलेतच ना की मला सक्सेस पाहिजे आहे. व्हॉट इज सक्सेस? आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात काम करून प्रचंड पैसे छापणे, त्याचं नाव सक्सेस. कारण बिना पैशाचं सक्सेस कोण म्हणणार आहे? म्हणतात लोक.